तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत। महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली आहे। सध्या सभेची जोरदार तयारी सुरू आहे। दरम्यान अमित शहा कोकणवासियांना काय साथ घालणार याची चर्चा सध्या रंगते। तर या सभेच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी। रत्नागिरी सिंधुदुर्गचे भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रत्नागिरीमध्ये येणार आहेत आणि त्यांच्या सभेची तयारी सध्या जोरात या ठिकाणी सुरू असलेली पाहायला मिळते। अमित शहा जे आहेत ते उद्या याच रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ग्राउंडवर ही सभा जी आहे ती होणार आहे आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी लोक या सभेसाठी येणार असल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे। साधारणतः 17 ते 18 हजार लोक बसतील अशा पद्धतीची बैठक व्यवस्था ही या सभेत। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन च्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। एक पॅन्डॉल जो आहे ते मोठ्या प्रमाणात उभारण्यात आलेला आहे आणि या पॅन्डॉलमध्ये जी लोक येणार आहेत त्यांना बसण्याची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। काही वाहतूक व्यवस्थेमध्ये देखील रत्नागिरीच्या बदल जे आहे ते केलं जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांकडून देण्यात आली आहे। त्यामुळे या सभेकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागून राहिले आहे, कारण उद्या अमित शहा या सभेच्या माध्यमातून काय बोलतात याकडे देखील लक्ष अख्ख्या राज्याचं लागून राहिलं आहे। प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी।